नमस्कार, मी सुजाता आठले. आपल्या आसपास बरेचसे विनोदी घटना घडत असतात. शहर आणि गाव ह्या दोन याच्यामधल्या गमती जमती थोड्याशा वेगळ्या पातळीवरच्या असतात. तर गावातली काय मजा असते, गावात कसे विनोदवीर असतात ते थोडंसं सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी रंजना पाटील. मी माझ्या मामाबरोबर आले नाटक बघायला. पण ह्या इकडे जरा काही खदा 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 आवाज ऐकायला मला हसायचा. म्हटलं काय आहे ते बघावं जरा, म्हणून आले. त्या 4 जणांचा आवाज तर फार खालपर्यंत आवाज येतोय, खुदू खुदू खुदू. म्हणून म्हटलं काय चाललंय बघावं जरा. हे असले नमुने शहरात नाही हो, आमच्या गावाकडे पण असतातच. एकदा काय झालं सांगते. आता माझ्या मामाचा मित्र बंड्याभाऊ, त्याच्या घरी झाली नाही तर चोरी. हे एवढं मोठं भागदार पाडलं की त्या चोरानं. काय गारवा सुटलेली भागदारात ना. हे एवढं मोठं भगदाड म्हणजे अख्खी ट्रेन जाईल एवढं मोठं भगदाड बघा. आता ह्याच्या घराबाहेर लागली ही रांग. दुसऱ्या दिवशी सांत्वन आला हो, प्रत्येक जण सांत्वन करायला लागले. हा गेला सावकाराकडं मदत मागायला. सावकार, बुजवायचंय नाही म्हणजे तुमच्या मदतीनं माझ्या घराला पडलेलं भोगदाड बुजवायचंय हो. काही पैशाची मदत जरा. हा नाही बर. आता ह्या असल्या थोबाडाकडे बघून तुम्हाला काय वाटलं? सावकारानं ह्याच्या लात मारून बाहेर काढलं असेल की नाही? पण नाही ना, तसं काय झालं नाही. सावकारानं त्याच्या हातात दिलाय चेक, मदत म्हणून ते बी, आणि 1 रुपया रिटर्न करायचा नाही म्हणून सांगून. पण आमचं बंड्या भाऊ हो नाही का चुकलं. एवढं सगळं झाल्यावर सुद्धा ह्याच्या चेहऱ्यावरच्या स्माइलीची एक इंच हेकडं नाही बघ. आणि आता म्हटलं आता काय ह्याचं करावं. पण असं असलं तरी सुद्धा हा आपला ह्याचे एक्सप्रेशन कायम 0. एवढं सोडलं ना तर बाकी सगळं त्याच्या कवचात असते बघा. आणि आता हे झालं आमच्या गावाकडचं एक नमुना. अजून सांगायचं म्हटलं तर काल परवाचीच गोष्ट आहे. आमच्या गावातलं 110 वर्षाचं म्हातारं गचाकलं. बाई 110 वर्षाचं कमीच जगलं नाही. आणि माझा मामा सांगायला लागला मला, त्याला अगदी लहान पोरासारखा अंगा खांद्यावर खेळवलं होतं. मी पण गेले मग त्याच्याकडं तिथं बघायला. तर तिथं आमची कमळा आजी रडायली, म्हणजे कशी रडायली बघा. अरे देवा, बाई ग पतवंडाचं लगीन बघून तरी जायचं होत. अरे देवा म्हटलं. अग कमळे, काल रातच्याला आम्ही मक्याच्या शेतात एकलंच होतो. नाही म्हणजे ते पाणी घालायला गेलत आलंच नाही बघ परत. आता मला सांगा, हे असलं बघून कोणाला बी हसायला येणार की नाही? ह्या पलीकडं कोणाच्या बापाला कळतंय आपण रडतोय का? अरे मामा, तू म्हणलास ना मला त्याने अंगा खांद्यावर खेळवलंय म्हणून जरा इमोशनल झाले. हा झाला दुसरा नमुना. आणि तसं गंमत सांगू का, पण या आजीची आणि त्या गेलेल्या म्हाताऱ्याचं काडी मात्र ही संबंध नाही. आजी राहती ह्या टोकाला आणि म्हातारं राहायचं त्या टोकाला. आणि मग आता मजा अशी की दोन्ही टोकाची एकत्र आणायची म्हटलं तर हीच निघाली सरपंचीन बाई गावाची. आता गावाची सरपंचीन म्हणल्यावर हिला सवयच की हो, जिथं तिथं नाक खुपसायची. आता परवाची मजा सांगते. हिच्या नातवानं गावात आणला आता ऑर्केस्ट्रा. सरपंचाच्या बैलाचा वाढदिवस म्हणून. म्हणजे
तुकाराम सरपंचाच्या बैलाचा वाढदिवस म्हणून मोप खर्च केला सरपंचानं. हे एवढाले पोस्टर लावले गावात, अख्ख्या गावात. आणि आमचं सरपंच 10 बाय 10 फुल पसरले त्या सर. आणि बर्थडे बॉयचा फोटो कोपऱ्यात. ससा आहे की बैल हेच कळेल ना. आणि एवढा खर्च केलाय सरपंचानं म्हटल्यावर आता त्याचा गाव हे तर व्हायला हवा की नको. म्हातारी म्हणली की यावं यावं, सगळ्यांनी मजा घ्यावी. आओ पण सरपंचाचं आमचे एक विशेष बर का, भाषणाला अगदी रोकटोक बघा. माझ्या बंधूंनो आणि त्यांच्या भगिनींनो, मागच्या वेळेला अपयश हीच यशाची पहिली पायरी असती असं म्हटलं म्या. मागच्या वेळेला हारलो म्हणून काय झालं, ह्या वेळेला मत द्या बर का मला आणि जिंकून द्या. मग बघा आपल्या गावाचा कसा विकास करतो मी ते. आता आज तुम्ही आमच्या बैलाच्या वाढदिवसाच्या ऑर्केस्ट्राचा मज्जा घ्या आणि सुगंधा सातारकर्णीचा लाभ घ्या. आता मला सांगा, सुगंधा सातारकर्णीचा लाभ घ्यायला गाव जमा झालं होतं का? नाही ना. ते मज्जा बघायला आलो तर सरपंचाची. आणि मी तर म्हटलं की त्या सरपंचाच्या ऐवजी त्या रणवीर सिंगला द्यायला हवं, त्या रणवीर सिंगच्या ऐवजी त्या बैलाला द्यायला हवी ती त्या क्लोजअपची ऍड. म्हणजे सांगते तुम्हाला, त्या क्लोजअपच्या ऍड मधला मज्जा म्हणजे तो रणवीर सिंग काय नाचलाय हो त्या ऍड मध्ये, अगदी पार चंदीच्या मामी वाणी. तुम्हाला माहित नाही मामी कोण? अहो मामा बरोबर मी गेले होते त्या चंदीच्या लग्नाला. तेव्हा सांगते तुम्हाला, चंदीचं लग्न लागलं, चंदी सासरी निघाली. पहिलंच लग्न हो, लई रडली, नो एक्सपिरियन्स. आणि ही मामी फुल एक्सपिरियन्स. डोळ्यात टिप्पूस नाही बघायच्या, पण आपलं रडती. आणि जस तिकडं बँड बाजाचा आवाज ऐकायला आला तसं तलक 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 नाचली काय म्हणून सांगू तुम्हाला. इतकी नाचली, इतकी नाचली, दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं हिला. खुळखुळा झाला होता हो शरीराचा. काय बाई करावं म्हणायचं. कोणी सांगितलं होतं हिला नाचायला? इतकी नाटकं केली, इतकी नाटकं केली. अगं बया, नाटकावरनं मला आठवलं, मी तर माझ्या मामा बरोबर आली नाटक बघायला. 300 रुपये मोजले तिकीटाला. फुकट नाही मला कोणी सोडणार बाबा. चला नाटक बघायला जाते आता. 300 रुपयाचा सवाल आहे. चला.